नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आता जे काही वातावरण जे आपल्याकडे खराब होतं आहे, काही एरियामध्ये ते झालेलं आहे आणि काही भागामध्ये पुढले 1-2 दिवसात जे आहे होणार आहे। किमान काही भागात पाऊस पण झालेला आहे आणि काही भागात जे आहे सध्या ढगाळ वातावरण आहे आणि त्यांच्याकडे पाऊस होण्याची शक्यता आहे आणि ज्या भागात अजून क्लिअर आहे त्या भागातही ढगाळ वातावरण होऊन काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता त्यांच्याकडेही आहे। तर अशा सिच्युएशनमध्ये आपण आपल्या डाळिंब बागेची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, ज्यामध्ये आपलं नुकसान जे आहे हे होणार नाही। त्यामध्ये नुकसान म्हणजे कळी ड्रॉपिंग होणे किंवा कळीवरती डाग येणे, त्यासोबतच जे काही सेटिंग झालेलं आहे त्याच्यावर डाग येणे किंवा तेलाचं जे आहे प्रादुर्भाव वाढणे, ह्या गोष्टीबद्दल जे आहे आपण आज थोडीशी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा। यामध्ये जे आहे आपली डाळिंब वाचवण्यासाठी काही ज्या आहेत टिप्स आपण देणार आहोत, त्या टिप्स आपण व्यवस्थित पाहिल्या पाहिजे, तर आपण आपल्या ज्या आहे डाळिंब बागेला व्यवस्थित जे आहे सांभाळू शकतो आणि तिला रोगमुक्त जे आहे आपण हे ठेवू शकतो। तर चालू करूया आजच्या व्हिडिओला। तर यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम जे आहे ज्यांच्या बागा आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करू आणि पुढे जे आहे ज्यांच्या बागा आता फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहेत हस्तबहारच्या, त्याबद्दलही आपण थोडीशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण करणार आहोत। तर सर्वप्रथम आता आपण बघूया आंबे बहारचे जे फ्लावरिंग स्टेजमध्ये आहेत असे शेतकरी आणि ज्यांचे आता फ्लावर ओपन होत आहे किंवा काहींचे सेटिंग होत आहे किंवा काहींना नेटकंच आता गुंज अवस्थेत आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण थोडंसं जे आहे आपण बोलूया। तर बघूया ज्यांची प्लॉट आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे अशा भागात जर पाऊस झाला असेल तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम एक कीटकनाशक आणि एक सुंदर बुरशीनाशक जे आहे आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर कवच घ्यायचा आहे किंवा कस्टोडिया घेऊ शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी नेटिव्हही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला जी फवारणी जी आहे ही घ्यायची आहे, तर हे कशा पद्धतीने घ्यायची आहे आपण त्यावरही चर्चा थोडीशी करूया। मित्रांनो, या अगोदर आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे की वातावरणावर थोडंसं लक्ष ठेवत जा आणि थोडंसं हवामान जे आहे हे बघत जा, त्यांचे व्हिडिओ बघत जा का वातावरण कसं होणार आहे, त्यानुसार आपलं जे आपल्या प्लॉट जे आहे हे नियोजन करता येतं। तर बाकीचा फालतू न बोलता आपण जे आहे मेन मुद्द्याकडे जाऊया। तर सर्वप्रथम ज्यांच्या प्लॉटमध्ये कळी ओपनला आहे अशा शेतकऱ्यांनी मी सतत जो स्प्रे सांगत असतो तो म्हणजे तुमचा गोदरेज डबल आणि 6BA याचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे। पण मित्रांनो, इथे तुम्हाला याच्यामध्ये एक प्रोडक्ट जे आहे अजून ॲड करायचं आहे, ते म्हणजे विपुल बूस्टर। मित्रांनो, ज्यावेळेस ढगाळ वातावरण होणार आहे अशा स्टेजमध्ये किंवा पाऊस होणार आहे अशा स्टेजमध्ये आपल्याला जे आहे विपुल बूस्टर आणि त्यासोबत जे आहे गोदरेज डबलचा जो आहे आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याकडे जी ड्रॉपिंग आहे ही ड्रॉपिंग थांबवली जाईल। त्यानंतर तुम्हाला जे आहे लगेच 1 दिवस सोडून तुम्हाला पुढे कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे। कीटकनाशक नाही घेतलं तरी चालेल, पण बुरशीनाशक घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि बुरशीनाशक म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला मायक्रोशीडचा एक स्प्रे काढायचा आहे 2 ml प्रति लिटरने आणि 1 दिवस सोडून ज्यांच्या बागेत तेल्या नाही अशा शेतकऱ्यांनी एकतर तुम्ही स्कोर कवच याचा एक स्प्रे घेऊ शकता किंवा कस्टोडिया याचा एक स्प्रे घेऊ शकता किंवा नेटिव्हचा स्प्रे तुम्ही इथे एक घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये सर्कसपोरा, अल्टरनेरिया, अँथ्रॅक्नोज हे ज्या बुरशी आहेत ह्या ॲक्टिव्ह होणार नाही आणि तुमची कळी जी आहे ह्या खराब करणार नाही। ही फवारणी घेऊन झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक स्प्रे सिलिकॉनचा जो आहे हा द्यायचा आहे। सिलिकॉनचा स्प्रे तुम्हाला इथे देणे खूप गरजेचा आहे मित्रांनो, सिलिकॉनला मात्र तुम्हाला विसरायचं नाही। यासोबत मित्रांनो तुम्हाला एक बोराटेक एमोचा स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून पाऊस पडल्याच्यानंतर जो काही तुमच्या बागेमध्ये एक्स्ट्रा नायट्रोजन येणार आहे किंवा तुमच्या बागेमध्ये पाऊस पडल्यामुळे तुमच्याकडे शूट हा चालू शकतो, रोगराई ही वाढू शकते। तर ही आणि रोगराई केव्हा वाढणार आहे, जेव्हा तुमच्याकडे नायट्रोजन ह्या प्रमाणापेक्षा हा जास्त असणार आहे, त्या टायमाला तुमच्याकडे जे आहे हा रोगराईचा जो प्रादुर्भाव आहे हा वाढणार आहे। किडींचा प्रादुर्भाव, बुरशींचा प्रादुर्भाव हा वाढणार आहे, तेलाचा प्रादुर्भाव हा वाढणार आहे। तर हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी
तुम्हाला बोरोटेक एमो पण मदत करणार आहे, कारण ते जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन पचवणारा आहे आणि त्याचं रूपांतर अॅमिनो ॲसिडमध्ये करून देणार आहे. त्यामुळे झाडाला जी आहे ही ताकद भेटणार आहे आणि रोगराईमध्ये लढण्यासाठी त्याला रोगप्रतिकारशक्ती त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये तेल्या आहे अशा शेतकऱ्यांनी जे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, मायक्रोसीड घेतल्याच्या नंतर त्यांनी 1 दिवस सोडून डिकोर हा स्प्रे घ्यायचा आहे 2 ग्रॅम प्रति लिटरसाठी. डिकोर झाल्याच्या नंतर तुम्हाला साधारण 2 ते 3 दिवस सोडून पुन्हा एक अँटीबायोटिकचा स्प्रे काढायचा आहे. तर अँटीबायोटिकमध्ये तुम्हाला सेटिंग काळामध्ये सेफ जर म्हणलं तर एक बॅक्टेरिसेल आणि कॅपटॉप तुम्ही याचा एक स्प्रे घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या इथे जे तेल्या आहे तो ॲक्टिव्ह होणार नाही आणि जरी काही प्रमाणात झाला तर तो लगेच थांबल्या जाईल आणि तुमची बाग जी आहे तेल्यापासून ही मुक्त होणार आहे. तर आता हे झालं फ्लॉवरिंग स्टेजवाल्या शेतकऱ्यांसाठी. आणि ज्यांची प्लॉट गुंजावस्थेत आहे त्यांनी सुद्धा हाच शेड्यूल आहे हा फॉलो करायचा आहे, त्यांनी काही वेगळा शेड्यूल फॉलो करायचा नाही. आणि एक आहे पाणी थोडंसं कमी करायचं आहे, जोपर्यंत तुमच्या प्लॉटमधले पावसाच्या पाण्याची वल कमी होत नाही किंवा ढगाळ वातावरण हे थोडंसं कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला जे आहे पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी करायचं आहे. डायरेक्ट कमी नाही करायचं, थोडं थोडं जे आहे हे कमी करत जायचं आहे. यानंतर आता जे काही हस्तबहार शेतकरी आहेत फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये, अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये फळावरती काळे डाग येऊ नयेत, सोबतच तेल्या जो आहे ॲक्टिव्ह होऊ नये, फळांना फळकूज येऊ नये, यासाठी जे आहे आपण थोडेसे चर्चा करूया. तर सर्वप्रथम ज्यांच्या बागेमध्ये तेल्या आहे ऑलरेडी अशा शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ते आपण थोडंसं बघूया. तर त्यामध्ये सर्वप्रथम इथेही तुम्हाला मायक्रोसीड हा स्प्रे पहिला घ्यायचा आहे. पाऊस असो नसो, ढगाळ वातावरण जर झालं असेल तर तुम्हाला हा शेड्यूल जे आहे हा लगेच फॉलो करण्यासाठी सुरुवात करायची आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हा फॉलो करत आहात आणि 1-2 स्प्रे झाल्याच्या नंतर जर 2 ते 3 दिवसांनी पाऊस राहिला तर पुन्हा रिपीट हाच करायचा आहे, पुन्हा सुरुवातपासून पुन्हा त्याला फॉलो करायचं आहे तुम्हाला. तर ते कशा पद्धतीनं करायचं आहे ते आपण थोडंसं बघूया. सर्वप्रथम तुम्हाला इथे मायक्रोसीडचा स्प्रे घ्यायचा आहे 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी. हा स्प्रे घेताना आंबेबहार शेतकऱ्याचे किंवा हस्तबहारचे असतो, ज्यावेळेस तुम्ही मायक्रोसीड घेणार आहात किंवा हुआसन घेणार आहात किंवा इतर कुठलंही हायड्रोजन पेरॉक्साईड घेणार आहात, अशा वेळेस तुम्हाला हा स्प्रे रात्री घ्यायचा आहे, दिवसा घ्यायचा नाही. मायक्रोसीडचा स्प्रे झाल्यानंतर 1 दिवसाने तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये इथे पुन्हा डिकोरचा स्प्रे काढायचा आहे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. तो स्प्रे झाल्याच्या नंतर तुम्हाला साधारणतः 3 ते 4 दिवस सोडून तुम्हाला इथे एक अँटीबायोटिकचा स्प्रे काढायचा आहे. मग इथे अँटीबायोटिक घेता असताना तुम्ही बॅक्टेरिसेल आणि त्यासोबत कॅपटॉपचा स्प्रे घेऊ शकता किंवा तुम्ही इथे कोनिकाचा स्प्रे घेऊ शकता किंवा कासोगामायसिन आणि कोसाइड याचाही स्प्रे घेऊ शकता. ह्या तिन्हीपैकी कुठलाही एक स्प्रे तुम्हाला इथे घ्यायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला इथे पुन्हा बोरोटेक एमोचा स्प्रे 3 ते 4 दिवसांनी काढायचा आहे. सेम स्ट्रॅटर्जी आहे, कारण यामध्ये इथेही तुम्हाला जर तेले ॲक्टिव्ह होणार असेल तर तो तेले ॲक्टिव्ह न होऊ देण्यासाठी आणि जो जास्तीचा नायट्रोजन झालेला आहे तो पचवण्यासाठी बोरोटेक एमोचा स्प्रे तुम्हाला इथे काढायचा आहे. तुमच्याकडे बोरोटेक एमो नसेल तर तुम्ही पोटॅशियम मॉलिब्डेटचा स्प्रे घेऊ शकता, काही अडचण नाही. ज्यांच्या प्लॉटमध्ये तेल्या नाही अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, तर अशा शेतकऱ्यांनी पुन्हा मायक्रोसीडचा एक स्प्रे घ्यायचा आहे 1 दिवस सोडून. तुम्ही इथे स्कोरकाउज घेऊ शकता, कॅब्रिओ टॉप घेऊ शकता, निटिओ घेऊ शकता किंवा कस्टोडिया घेऊ शकता. यापैकी कुठलाही एक स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे हा स्प्रे झाल्याच्या नंतर तुम्हालाही एक बोरोटेक एमोचा जे आहे स्प्रे हा काढायचा आहे. तर ह्या स्प्रे पाऊस झाला असेल तरी हे स्प्रे घ्यायचे आहे. आणि ढगाळ वातावरण, निव्वळ पाऊस नाही आहे आणि निव्वळ ढगाळ वातावरण आहे तरी तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे. जर ढगाळ वातावरण झालं असेल तर हा स्प्रे तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये जी आहे ही रोगांची ॲक्टिव्हिटी होऊन देणार नाही. आणि जरी पाऊस झाला असेल तरी तुम्ही हे स्प्रे घेतले तिथेही तुम्हाला तुमच्या प्लॉटला हे 100% जे आहे हे वाचवणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला शेड्यूल फॉलो करायचं आहे, जेणेकरून तुमचा जो प्लॉट आहे हा सुरक्षित जो आहे हा राहणार आहे. नायट्रोजनयुक्त खतं आहेत ही थांबायची आहेत, पूर्णपणे थांबून द्यायचे आहेत. वॉटर सोल्युबल खतं ही प्रमाण कमी करून द्यायचं आहे, त्यांचंही प्रमाण थोडंसं मापत ठेवायचं आहे. नायट्रेट फॉर्मचे कुठलेही खतं असो 100% तुम्हाला हे वातावरण जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते थांबवायचे आहेत. ही पण आपल्याला तिथे काळजी घ्यायची आहे. पाणी पण मेंटेन ठेवायचं आहे. तर आजची माहिती कशी वाटली
हे कमेंटद्वारे सांगण्यासाठी विसरू नका. चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक माहितीचा फायदा होईल. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.